काय आता या चेअरमनचं मध्येच. हा बोला ना चेअरमन. अहो नाही आज आत नाही जमायचं. ऐका तुम्ही माझं. अहो शौर्यचा वाढदिवस आहे. आता केक पण घेऊन चाललोय त्याला. अहो भाऊ त्याचं 10 फोन झालेत. कधी येत आहे पप्पा कधी येत आहे. बरोबर आहे तुमचं. संध्याकाळपर्यंत जाऊ आपण माग. हिला आता पोरगला येड्यावणी करीन भाऊ. ठीक आहे थांबा. ह्यो केक देतो मी कोणाकडे तरी येतो तुमच्या बरोबर. हा ठीक आहे चालेल. हे प्रेमीकडे रे. ह्यो केक आहे ना आमच्या घरी दे. धर या व्यवस्थित धर. आमच्या घरी दे. आणि शौर्याला सांग पप्पा येऊ राहिलेत मला. तसं मी फोन करून सांगतो शौर्याला प्रेम जवळ केक दिलाय म्हणून. जा तुझा चालते. हा शौर्य. अरे प्रेम जवळ केक दिलाय तुझा. मी येतो संध्याकाळपर्यंत. आईला पण सांग. बर ठीक आहे. अरे काय कोणाच बर्थडे? अरे ते सरपंचानी दिला माझ्याकडे. ते म्हणले घरी देऊन शौर्याकडे. तिकडे घेऊन चाललो केक. नीट धर. चॉकलेट केक आहे. हा मग खायचा का मग? अरे याड बी लागलं का सरपंच घोडे लावून मला नंतर. ऐक ना हा सरपंचाला सांग. काय त्यांना काय म्हण माहितीये का. मातीत पडला, इरगळला, कुत्र्याने खाल्ला, काही बी सांग ना. लय कारण आहेत. आणि असं विकडं दुबळ्या घरी लग्न आहे. चट घेते ना दुसरा. ते सरपंच घोडे लावते घोडे मला. काय नाही बघता येईन. ऐक आता हे दोघांना तर काय सांगणार नाही. मला काय वाटतं माहितीये का. ती भाऊची मिळून नाही का. मी तिला घेऊन येतो. मस्तपैकी 3 जण पार संपून टाकू केक. असंही बिचारी आहे निनांदी आहे. तिला तरी कोण खाऊ घालणार आहे. हा शाबास भाऊ. लयच हुशार आहे तू. मग तू तिला केक खाऊ घालणार. मग तिला पटिणार. आणि मी बसू असाच. मीच तिला केक खाऊ घालणार. पहिले मीच पटन आपलं. मीच खाणार. तू खाणार. शहाण्या केक मी आणलेला आहे इकडं. त्याच्यामुळे मीच खाऊ घालणार. कळलं. लवकर घेऊन जा मग. एक काम कर. हा दे इकडं. इथं बस. मी आलो तिला घेऊन. जा लवकर. कधी येते काय माहिती. ऐका ना. हो बोला. बरं झालं तुम्ही इथंच भेटले. काय काम होतं. काय नाही मी काय म्हणतोय. मी ना केक आणलाय तुमच्यासाठी. माझ्यासाठी. हो. तुम्हाला कसं काय कळलं माझा बर्थडे आज. बस का आता. मला नाही कळणार तर मग कोणाला कळणार. हो अख्ख्या गावाच्या खबर असतात. आणि त्यात तुमच्यासारख्या स्पेशल माणसाचे म्हणल्यावर. हो बरं. तुम्हाला माहिती का माझ्या पप्पांनी मम्मीनी माझ्या नवऱ्यानी माझ्या दाजींनी पण आतापर्यंत मला केक नाही आणलं. म्हणून तर मी आणलं ना. तुम्ही किती चांगले. तुम्ही माझ्यासाठी केक आणलं. चला बरं. 750 रुपये खर्चून केक आणलाय तुमच्यासाठी. 750 रुपये. चॉकलेट आईस्क्रीम. अरे वा. कोणता फ्लेवर आणलं. चॉकलेट मला लय माहिती आवडतं. तुम्हाला चॉकलेट आवडतं. चला बरं. हो चला. मुझको तूने कहा था. चला बरं केक कापून. ते काय इथंच. अरे केक इथं ठेवला तुम्ही आता. आईला कुत्र मांजर घेऊन गेले का राव केक. मग प्रेम आहे नाटक नको करू. कुठे केक सांग. अरे इथं ठेवला तर तू आता काय सांगू. तू समोर ठेवला की तुम्ही. म्हणजे तू बरोबर शाळा केलेली. तुला माहितीये मी तिला केक खाऊ घालणार होतो ना. ते तुला खपत नव्हतं. अरे केक जर मी गायब केला असं मी तर बसलो तरी असतो का. कुठे. अरे इथं ठेवला होता राव असं. इथं कुठं गायब झाला केक. नक्कीच कुत्र्याने आला राव. माझी थट्टा करायला बोलवलं का मला इकडे. माझी मजाक घेत होती का तुम्ही. तुम्हाला काय वाटतं का. बर्थडे होता माझा आज. अहो ऐका तुम्ही ऐका. काहीच बोलू नका मला. अहो आपण दुसरा आणू. काय दुसऱ्या वस्त्राने पाहिजे मला. माझा बर्थडे खराब केला. मूड खराब केलं सारं. आणि बोलू नका माझी. काय बाबा माझा परत बर्थडे खराब करायचं केलं. होतं ना. अरे काय राव. नवऱ्याने पण कधी केक नाही खाऊ घातलं. आई वडिलांनी पण कधी केक नाही कापला. आणि आज तेवढं केक करून माझी चेष्टा घेतली. आता काय करू मी. बघ काय आणलंय. तुम्हाला पण माहिती होतं माझा बर्थडे. बघा आता अख्ख्या गावाची आपल्याला कुंडली पाठ आहे. पांडू तात्याच्या म्हशीला कोणत्या साली रेडकू झालं. ते आता किती वर्षाचं आहे.
इथपासून कोणाच्या शेतात काय उगलंय, कोणाचे कांदे किती दिवसाचे, सगळी तंभूत खबर असते आपल्याकडे. हो थँक्यू. तुम्हाला माहिती का माझा बर्थडे कोणालाच आठवण राहत नाही आणि कोणी करत पण नाही. अजूनपर्यंत मी केकच नाही कापला. आता तू एक काम कर, हा केक घेऊन घरी जा. मी संध्याकाळी येतो, आपण केक कापू आणि मग मस्त की जेवण बिवण करू. हो चालेल, मी जाते. थँक्यू. हा हा हो हो चालतंय. बरे बाबा, माझ्यासाठी केक आणलं. संध्याकाळी मस्त केक कापेल, मस्त जेवण. मला तर खूप आनंद होते. केक तर आलं, आता मेणबत्ती पण लागेल ना केकासाठी. मेणबत्ती तर घरातच नाहीये, मला दुकानात जावं लागेल घ्यायला. मी पटकन जाते आणि मेणबत्ती आणते. माझा बर्थडे, पटपट जाते आणि पटपट आणते. बापरे, केक केक कोणी आणलं बरं? असं माझा वाढदिवस नाही, लग्नाचं पण नाही. हा, कविताचा वाढदिवस आहे म्हणून केक पण आणलाय माणसाने. या बाळासाहेब, तुम्ही या, बघतेच तुमच्याकडं. लग्नाला 15 वर्ष झाले पण माझा वाढदिवस कधी लक्षात नाही राहिला, लग्नाचा वाढदिवस कधी लक्षात नाही राहिला. आणि ही 10 दिवस काय झाली येऊन, लगेच वाढदिवस लक्षात, केक पण हाजीर. या, आता तुमचाच बर्थडे सेलिब्रेट करते. या. अरे उशे, हा बोला लय ना. भूक लागली, वाढभर जेवायला पहिलं. हो ना. हा हे काय काय? काय बघा ना, दगड आणून ठेवलेत मी, बघा. अरे वा, केक एक काय? हाय, आज बरं तुम्हाला आणायला जमला केक. कोणाचा बर्थडे आज? नाटक करू नका, केक तुम्हीच आणला आणि परत मलाच विचारा कुणाचा बर्थडे आहे आज. अरे मी नाही आणला, कोणाचा हा. बर्थडे मला ते माहित नव्हतं. आपल्या लग्नाला 15 वर्ष झाले पण माझा वाढदिवस कधी लक्षात राहिला ना? माझा वाढदिवस लक्षात राहिला ना लग्नाचा वाढदिवस. आणि ही पोरगी 10 दिवस झाले येऊन इथं, की तिचा बर्थडे तुम्हाला बरं लक्षात राहिला? अरे मा नाही लक्षात तिचा बर्थडे, मी आणला नाही उशे. परत खोटं बोला की मी आणला नाही म्हणून. मग काय याला पाय फुटले का इथे यायला? मला काय माहित कोणी आणलाय देव. हा, खोटं बोलायचं तर तुमच्याकडनं शिकावं. एक काम करा, तुम्ही आणि ती कवी दोघच राहा, मी जाते निघून. अय उशे, हा, बाई, अय उशे, अरे ऐक ना, अय हिरोईन, अरे ऐक ना, नाही, नाही, पळा. किती येईल? अय बाई, बाळू मामा, ओ मामी, बाळू मामा, ओ बाळू मामा, मामी, बाळू मामा, मी तुम्हाला बर्थडेचं आमंत्रण द्यायला आलो होतो. अरे इथं तर कोणीच नाहीये. अरे हे काय केक हाय का? आमचे पप्पा पण काय म्हणले होते, प्रेम दादाकडे पाठवलाय आणि पाठवलंय बाळू मामांकडे. चला मीच घेऊन जातो याला.